ओके, चला आता विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीचा आपण इंग्लिश मीडियम असेल किंवा सेमी असेल, प्रॅक्टिस सेट नंबर बघा मित्रांनो. आता आपल्याला 22 हा पूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. काय एक्झाम्पल असतील तुम्ही ते घरी स्वतः ट्राय करा आणि काय एक्झाम्पल तुम्हाला मी ते सॉल्व्ह करून देणार आहे. प्रत्येक एक्झाम्पल फक्त कशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करायचा याची मेथड तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झाम्पल याचे सॉल्व्ह करू शकणार आहे. ओके, चला आता सुरुवात करूया. बघा पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला, कॅरी आउट द फॉलोइंग ऍडिशन ऑफ द रॅशनल नंबर. रॅशनल नंबर मध्ये तुम्हाला काय करायचे का दिलेल्या ज्या मेथड तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन करायचे. काय करायचं तुम्हाला ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना सगळ्यात महत्त्वाचा रूल्स एक लक्षात ठेवा का ऍडिशन जर तुम्हाला करायचे असेल तर ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवा का डिनोमिनेटर सेम करणं खूप गरजेचं आहे. काय का डिनोमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही डिनोमिनेटर सेम करणार ना तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये ऍडिशन करू शकतात. प्लस असेल तर प्लस म्हणजे ऍडिशन, मायनस असेल तर सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. पण तुम्हाला डिनोमिनेटर सेम असणं गरजेचं आहे. बघा या दोघांमध्ये डिनोमिनेटर सेम आहे का? नाहीये. बरोबर आहे. मग आता आपल्याला डिनोमिनेटर हा सेम करून घ्यावा लागणार आहे. ओके, आता डिनोमिनेटर सेम करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या मेथडने सॉल्व्ह करू शकता ते तुम्हाला सांगतो. बघा स्टार्टिंगला तुम्ही टेबलचा उपयोग करू शकतात म्हणजे पाड्यांचा उपयोग करू शकतात. पाड्यांच्या नंतर तुम्ही क्रॉस मल्टिप्लायचा यूज करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही एखादा एलसीएम असेल त्याचा तुम्ही उपयोग करू शकतात. एसएफचा पण तुम्ही याच्यामध्ये आरामात उपयोग करू शकतात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर का दिलेला डिनोमिनेटर आणि तुमचा जो न्यूमरेटर असेल हे एकमेकांच्या टेबलमध्ये आहेत का याचा विचार करून तुम्ही अशा 5 मेथडने तुम्ही याचा डिनोमिनेटर सिंपल ट्रिक्सने सॉल्व्ह करू शकतात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, इकडे मी तुम्हाला लिहितो एलसीएम घ्या, त्याच्यानंतर टेबल घ्या, टेबल म्हणजे पाडे घ्या आणि त्याच्यानंतर न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांचा टेबल मधले जे नंबर आहेत ना त्यांचा विचार करून घ्या. तुम्ही या ट्रिक्सने एकदम सिंपल तुमचा डिनोमिनेटर तुम्ही सेम करू शकतात. ओके, पहिला एक्झाम्पल घेऊया. बघा आता क्रॉस मल्टिप्लाय केलं ना तर तुम्ही 42 × 5 करू शकतात, 36 × 6 करू शकतात, नो प्रॉब्लेम. पण 36 × 42 केला तर तुमचा आन्सर लॉंग जाईल, तुमचा आन्सर खूप मोठं जाईल. ओके, सिंपल. आता काम करा, एक लक्षात ठेवा. आता या दोघांचा पुन्हा एकदा तुम्ही बघा एलसीएम जरी काढला तरी तुमचा एलसीएम मोठा जाईल, एलसीएम तुमचा मोठा जाईल, त्याच्यामुळे तुमचा आन्सर पण लॉंग होत जाईल. मग सिंपल ट्रिक्स काय लक्षात ठेवा का दोन्ही डिनोमिनेटर असा नंबर शोधा का एका नंबरच्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात. बघा कुठल्या नंबरमध्ये येतात? 6च्या टेबलमध्ये येतात. 6 6 36, 6 × 42. बरोबर आहे. 6 7 42 and 6 6 36. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचे थोडक्यात समजून घ्या. बघा का दिलेला नंबर बघा 5 × 36 × +6 × आणि 42 × ओके, एवढं तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे. बघा काय करायचं त्याच्या कशा नंबरने कोणाला मल्टिप्लाय करायचे हे थोडक्यात समजून घ्या. ओके, काय करायचं बघा 6च्या टेबलमध्ये 36 कुठपर्यंत येतो? 6 पर्यंत येतो. बरोबर आहे. समजा इकडे आपण घेतला 6 आणि इकडे कुठपर्यंत येतो? 7. म्हणजे एका साइडला 6 आणि एका साइडला काय येतो? 7 येतो. बरोबर आहे. पहिल्या फ्रॅक्शन मध्ये 6 6 36 आणि दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये 6 7 42. बरोबर आहे. मग आता काय करा याच्यामध्ये पहिल्या फ्रॅक्शनला 6 ने मल्टिप्लाय करावं लागतं ना तुम्हाला. आता काय करा या 36 ला 7 ने मल्टिप्लाय करा आणि या 42 ला काय करा 6 ने मल्टिप्लाय करा. ओके, मग आता 36 × आपण घेणार 7. ज्या नंबरमध्ये टेबलमध्ये नंबर येतो त्याच्या क्रॉस नंबर जायचा. म्हणजे 6च्या टेबलमध्ये 7 पर्यंत येतो ना 42, तर 7 ने याला मल्टिप्लाय करायचा. 6च्या टेबलमध्ये 36 तर 6 6 36 होतो ना, तो त्या 6 ने काय करायचं 42 ला मल्टिप्लाय करायचं. ओके, आपला रूल्स काय सांगतो जर तुम्ही डिनोमिनेटरला जर एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करत असाल त्याच नंबरने तुम्हाला काय करायचंय न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचंय. राईट. आता इकडे काय 6 6 36 मग 6 याला द्या 42 × 6 आणि वरती पण काय करणार आपण 6 घेणार.
समजते? येस ऑर नो? ओके, पुढे बघा आता आपण याच्यामध्ये काय करणार, यांचा मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करून घ्या. ओके, 5 7 35. ओके, इकडे प्लस हे देऊन टाका. पुन्हा बघा 6 6 36. जे तुम्हाला सिंपल वाटतं ना लक्षात घ्या, जे तुमचे सिंपल मल्टिप्लिकेशन असणारे ऍडिशन काय असेल नसेल ते पहिल्यांदा सिंपल सॉल्व्ह करा, नंतर हार्ड करी जा. ओके, पुढे बघा आता 36 आणि 7 या दोघांना काय करा, मल्टिप्लाय करून घ्या. काय करा, 36 आणि 7 ला दोघांना काय करा, मल्टिप्लाय करून घ्या. डायरेक्टली करा. 7 6 42. बरोबर आहे. 7 6 42. 2 आला, 4 काय होणार, कॅरी होणार. ओके, 7 3 21. 21 प्लस 4 25. हे 25 आला म्हणजे 252. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, 42 इंटू 6 केलं ना तुम्ही, जर आता हे टेबल ट्रिक्सने केलं ना तर आपल्याला माहिती आहे 6च्या टेबलमध्ये याचं पण आन्सर हेच येणार डायरेक्टली, किंवा तुम्ही करून बघा तेच आन्सर येणार. बघा 6 टू 12. 2 घेतला, 1 विल बी कॅरी. ओके, 6 4 24. 24 प्लस 1 25. व्हेरी गुड. आला का सेम? बघा सांगितलं तुम्हाला मी, तेच आन्सर येणार, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. समजते ना? पुढे बघा आता दोघांचा डिनोमिनेटर सेम आला तर अशा वेळी काय करायचं, एकदाच डिनोमिनेटर घ्यायचा. काय करायचं, डिनोमिनेटर एकदाच घ्यायचा. म्हणजे 252 आणि 252 सेम आला ना. आता तुम्ही ऍडिशन करू शकता. जर सबट्रॅक्शन असेल तुम्ही सबट्रॅक्शन करू शकतात. आता ऍडिशन दिले म्हणून तुम्ही काय करू शकतात, ऍडिशन करू शकतात. ओके, मग आता काय करा, 35 प्लस 36 अपॉन 252. 252 आला. ओके, 2 कॉमन घेतले आपण दोघांपैकी एक, म्हणजे डिनोमिनेटर सेम आला म्हणून एकदाच घ्यायचा असतो. आणि वरचे जे न्यूमरेटर असतात त्याच्यामध्ये ऍडिशन तर ऍडिशन, सबट्रॅक्शन तर सबट्रॅक्शन करावं लागतं. करा यांची बेरीज, ऍडिशन करा. 35 प्लस 36 किती येणार, बोला. 35 टू 70. 70 प्लस 1 70. बरोबर आहे. 71 अपॉन 252. बोला, काय डाऊट आहे याच्यात? 71 अपॉन 252. समजते सगळ्यांना? येस ऑर नो? एकदम सिंपल ट्रिक्स नाही. तुम्ही या 4 प्रकार वापरा, याच्यामध्ये कुठली पण तुम्ही वापरा, तुम्हाला जी सोपी वाटेल ते. स्टार्टिंगला लक्षात ठेवायचे, तुम्हाला सोपी कुठली वाटते. पहिल्यांदा टेबलची ट्रिक्स लक्षात ठेवा. टेबलचे ज्याच्यात बसत असेल तर हे घेऊन टाका, नसल बसत तर एलसीएम एससीएम घेऊन टाका. ते आता पुढे बघणार आपण. समजलं ना? ओके ओके, आता आपण काय करूया, सेकंड नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. एकदम डिटेलमध्ये, पूर्ण डिटेलमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे. काय आहे ते समजून घ्या. आता एक्झाम्पल तुम्हाला दिसते, जरा विचित्र दिसते. कंप्लीट नंबर याच्यामध्ये आलेला आहे. बरोबर आहे. काय याच्यामध्ये कंप्लीट नंबर आलेला आहे. मग कंप्लीट नंबर जर आला असेल, आपण 6th स्टँडर्डला याचा अभ्यास केला होता, अगोदर पण केलेला आहे, नो प्रॉब्लेम. नसेल समजलं तर आता पुन्हा एकदा बघूया आपण. काय करा, अगोदर या समला सॉल्व्ह करून घ्या आणि नंतर त्याचा काय करा, डिनोमिनेटर सेम आहे का नाही तो बघून घ्या. बरोबर आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये याला कन्वर्ट करा आणि त्याच्यानंतर डिनोमिनेटरचं काय करायचं ते आता आपण पुढे बघूया. कशा प्रकारे याला सॉल्व्ह करणार आपण, डिनोमिनेटरने काय करणार, कंप्लीट नंबरला मल्टिप्लाय, म्हणजेच काय होणार, 3 इंटू 1. 3 इंटू 1 प्लस 2. बरोबर आहे. न्यूमरेटर त्याला काय करतो आपण, ऍड करतो. 3 इंटू 1 प्लस 2 आपण हा 3 ऍज इट इज. पुन्हा प्लसचं साइन आहे म्हणून प्लस. जर समजा मायनस असतं तर आपण काय घेतला असता, मायनस घेतला असता. आता काय, 5 इंटू 2 प्लस 4. मग इकडे येणार 5 इंटू 2 प्लस 4 अपॉन 5. जो न्यूमरेटर दिला असेल, सॉरी डिनोमिनेटर, तोच तुम्हाला डिनोमिनेटर घ्यायचा आहे. ओके, कॅल्क्युलेट करा. 3 इंटू 1, 3 1 3. इकडे एक स्टेप हवं तर वाढून घेऊ, जाऊ द्या. 3 1 3 प्लस 2 अपॉन 3 प्लस 5 टू 10 प्लस 4 अपॉन 5. समजत आहे? बघा, 3 प्लस 2 5 अपॉन 3 प्लस 10 प्लस 4 14 अपॉन 5. ओके, आता बघा याच्यामध्ये डिनोमिनेटर तुमचे सेम आहेत का, डिनोमिनेटर सेम आहेत का, नाही.
मग आता आपल्याला काय करावं लागेल, याच्या डिनोमिनेटर तुम्हाला सेम करून घ्यावे लागेल. आता बघा, पहिल्यांदा आपण टेबल आणि याच्याकडे जाऊया, न्यूमरेटर डिनोमिनेटरकडे जाऊया. 3 आणि 5 अशा नंबर आहे का कोणाच्या एकमेकांच्या टेबलमध्ये ती आहेत का? नाही. 3च्या टेबलमध्ये पण 5 नाही किंवा 5च्या पण टेबलमध्ये 3 नाही, किंवा असा पण एक नंबर नाही तर त्या दोघांच्या टेबलमध्ये 3 आणि 5 येणार आहे. आपल्याला लक्षात घ्या, डिनोमिनेटर सेम करायचं आहे, त्याच्यामुळे डिनोमिनेटरचा विचार करा. न्यूमरेटरला किती पण अंक येऊ द्या, काहीच घेणं देणं नाही आपल्याला. सरळ काय करायचं, मोकळं व्हायचं, मल्टिप्लाय करून विषय संपला. ओके. मग आता काय करून घ्या का, या 5/3 दिलेला आहे, याच्या समोर 5 दिला ना, यांनी काय करा, यांना मल्टिप्लाय करा आणि 3 काय करा, 14 आणि 5 ला मल्टिप्लाय करून घ्या. बरोबर आहे. किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी एकूण एकच होणार आहे. बरोबर आहे. मग काय करा, 5 इंटू 3 इंटू हा 5/3, 3च्या समोर कुठला नंबर आहे, 5. डिनोमिनेटर सेम करायचं, त्याच्यामुळे डिनोमिनेटरचा विचार करायचा. मग 3च्या समोर 5 आहे, इकडे 5, वरती पण 5. ओके. प्लस 14/5 दिलाय, 14 इंटू या 14/5 मध्ये या 5च्या समोर डिनोमिनेटर कुठला आहे, 3 आहे. मग इकडे पण येणार 3, इकडे पण येणार 3. किंवा तुम्ही डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तरी हाच रूल आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. 5 इंटू 5 आला, त्याच्यानंतर 3 इंटू 14 आला, त्याच्यानंतर 3 इंटू 5, 5 इंटू 3 आला. तेच आहे. 4-5 मार्ग आहेत, तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकतात, काहीच अडचण नाही. ओके. आता मी इकडे जरा घेतो, बघा. 5 फायदा 25. ओके. आपण इकडे घेऊया 25 अपॉन 3 फायदा 15. प्लसचं साइन दिले म्हणून काय करा, इकडे प्लस घ्या, तो डायरेक्ट हॅशटॅग झाला. ओके. नंतर 14 इंटू 3 42. बरोबर आहे. 14 42. राईट. 5 15, 5 15. ओके. इकडे घेऊया आपण 15. आता बघा, दोघांचा डिनोमिनेटर सेम आला का? ओके. काय करा, त्याला एकदा घ्या, एकदा घेतल्यानंतर वरचे जे नंबर आहे आपले न्यूमरेटर, त्याची काय करा, ऍडिशन करून घ्या. ओके. 25 प्लस 42 करा, किती येणार, 67. 5 प्लस 2 7, 4 प्लस 2 6 आणि आपण 15 आला. एनी डाउट्स? एकदम सिंपल स्टेप्स आहे, प्रत्येक स्टेप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके. राईट डाऊन. आता काय का, 3rd नंबरचं एक्झाम्पल तुम्ही स्वतः घरी ट्राय करा. 4th नंबरचं एक्झाम्पल आता आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. बघा काय दिले, आता नेमके एक्झाम्पल मध्ये काय दिले थोडक्यात समजून घ्या. बघा, डिनोमिनेटर आपल्याला सेम करायचे. ओके. पण त्यापूर्वी बघा काय आपल्याला दिले का, याच्यामध्ये कंप्लीट नंबर दिलेला आहे. मग कंप्लीट नंबर असल्यामुळे आपल्याला काय करायचे का, दिलेले जे नंबर्स आहे ना आपले, त्याला अगोदर आपण काय करा का, फ्रॅक्चर मध्ये त्याला सॉल्व्ह करून घ्या, फ्रॅक्शन मध्ये सॉल्व्ह करून घ्या. ओके. बघा आता काय, आपण डायरेक्टली पटापट घेऊया. बघा काय, 11 इंटू 2 प्लस 3 अपॉन 11 प्लस 77 इंटू 1 प्लस 3. व्हेरी गुड. अपॉन, बरोबर आहे. या बेसिक गोष्टी आपल्या बऱ्याच वेळा झालेल्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजणं गरजेचं. बघा, 11 टू द प्लस 3 अपॉन 11 प्लस 77 इंटू 1 77 प्लस 3 अपॉन. ओके. बघा आता काय करा, 22 प्लस 3 25 अपॉन 11 प्लस किती येणार याचा आन्सर, 77 प्लस 3 80 अपॉन. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? ओके. आता बघा, याच्यामध्ये डिनोमिनेटर आपल्याला डायरेक्टली काय करायचे, सेम करून घ्यायचे. बरोबर आहे. डिनोमिनेटर आपल्याला सेम करायचे, पण लक्षात घ्या, तुम्हाला मी जे 4 प्रकार सांगितले, 4 प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारामध्ये मोडतोय किंवा कुठल्या प्रकारात सोपं जातं हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून जमेल का? नाही. आपल्याला माहिती आहे ना, 11च्या टेबलमध्ये 77 नंबर आहे, आपल्याला माहिती आहे का नाही? ओके ना. म्हणजे 11ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 7 ने. मग काय करा, या 25 आणि 11ला 7 ने मल्टिप्लाय करा, कारण डिनोमिनेटरला जर मल्टिप्लाय केलं तेच आपण काय करतो, न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे. मग
25 इंटू अँड 11 इंटू कितीने मल्टिप्लाय करायचं 11 ला 7 वरती पण येणार 7 प्लस 80/77 80/77 याला ऍज इट इज ठेवा. याला काय चेंज करायची गरज आहे का नाहीये. इकडे येईल ना तर 77. ओके पुढे बघा 25 इंटू 7 करा किती आन्सर येईल सांगा पटापट. 25 इंटू जर 7 केलं तर किती आन्सर येईल 7 5 35 5 3 विल बी कॅरी 7 टू द 14 अँड 14 प्लस 3 17 आला का 175 अपॉन 11 7 द 77 प्लस 80/77 बरोबर आहे. आता काय करा दोन्ही कॉमन आले एकदा घ्या त्याला सेम आल्यानंतर 175 प्लस 80 करा तुमचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल. बरोबर आहे. 0 प्लस 5 5 8 प्लस 7 15 1 विल बी कॅरी 1 प्लस 1 2 आणि आपण 77 आला. एनी डाउट्स समजले ओके राईट डाऊन. सेकंड क्वेश्चन दिला. आता आपल्याला काय करायचे कॅरी आउट सबट्रॅक्शन करायचे म्हणजे आपल्याला काय करून घ्यायचे सबट्रॅक्शन करून घ्यायचे. आता बघा 7/11 मायनस 3/7 हा नंबर दिलेला आहे. ओके डिनोमिनेटर दिलेला आहे. मग या दोन्ही फ्रॅक्शन मध्ये आता बघा डिनोमिनेटर सेम करण्यासाठी आपलं टार्गेट एकच लक्षात ठेवायचे का डिनोमिनेटर सेम करायचे बाकी काहीच नाही करायचे. जेव्हा तुमचा डिनोमिनेटर सेम होणार त्याच्यानंतर तुम्ही ऍडिशन असेल सबट्रॅक्शन असेल ते करू शकतात. ओके आता बघा असा कुठला नंबर आहे का त्या टेबलमध्ये 11 पण येतो 7 पण येतो आहे का नाही. सरळ काय करा डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजेच कसं करणार तुम्ही बघा 7 इंटू 7 अपॉन 11 इंटू 7 मायनस 3 इंटू 11 आणि 7 इंटू 11 आला. ओके 7 7 द 49 अपॉन 11 7 द मायनस 11 3 द अँड 11 7 द आला का डिनोमिनेटर सेम काहीच प्रॉब्लेम नाही. आता काय करा 49 मधून 33 काय करा मायनस करून घ्या. 49 मधून 33 काय करा मायनस करून घ्या. 49 मायनस 33 अपॉन 77 ओके करा किती आन्सर येईल किती आन्सर येईल 16 तुमचा आन्सर येऊन जाणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे 9 मायनस 3 6 4 मायनस 3 1/77 आला. एनी डाउट्स. आता आपण सेकंड एक्झाम्पल पण बघूया लगेच. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊया. काय दिले 13/36 मायनस 2/14 बरोबर आहे. 40 आपल्याला आन्सर दिलेलं आहे याच्यामध्ये क्वेश्चन दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये बघा डिनोमिनेटर आपल्याला सेम करावं लागणार आहे. मग डिनोमिनेटर सेम करण्यासाठी लक्षात घ्या का आपली मेथड काय समजा क्रॉस मल्टिप्लाय केलं तर पुन्हा आपला आन्सर वाढतंय पुन्हा आन्सर तुमचं वाढतंय. मग सिंपल काम करा का कोणाच्या टेबलमध्ये कोण येतं ते बघा. आता 36 आणि 40 असा कुठला नंबर आहे का त्या टेबलमध्ये दोन्ही पण नंबर येतात 4 9 द आणि 4 10 द म्हणजे 4च्या टेबलमध्ये आहेत नाही बरोबर आहे. मग हा इकडे कुठपर्यंत येतो 4 इकडे 9 द येतो 4 9 द आणि इकडे 4 10 द. मग काय करा हा 9चा मल्टिप्लाय याला द्या आणि हा 10 इकडे द्या बरोबर आहे. मग येणार काय 13 इंटू 36 इंटू बरोबर आहे. इकडे काय होता 4 10 द होता ना इकडे 10 द्या आला. सिंपल ट्रिक्स लक्षात ठेवा 2/40 इंटू बघा इकडे काय होता 4 9 द होता ना हा 9 इकडे द्या दिला देऊन टाकला नो प्रॉब्लेम. पुढे आता बघा मग त्यांचा मल्टिप्लाय करा 13 10 द 130 ओके 36 इंटू 10 360 बरोबर आहे. 36 1 द 36 आणि तुमचा राहिलेला छोटा भाऊ 0 याला चिपकून द्या. ओके पुढे बघा 2 9 द 18 अपॉन 14 इंटू 9 करतात. मग त्यापेक्षा काय करा 9 इंटू 4 करा किंवा 4 इंटू 9 करा 4 9 द 36 आणि राहिलेला छोटा भाऊ 0
देऊन टाका. दिला. आता काय करा, डायरेक्टली सबट्रॅक्शन करा. 130 मधून 80 ला मायनस करून घ्या. किती आन्सर येईल सांगा. 130 ला 80 ने काय करा, मायनस करून घ्या. किती आन्सर येईल बाळा. 112. म्हणजे 1 1 2 आणि आपण दोघं सेम आहे म्हणून काय करा, त्याला एकदा घ्या. आपला आन्सर तयार आहे. एनी डाउट्स. एकदम सिंपल आहे. बोला. एकदम सिंपल आहे. समजत आहे ना. ओके, राईट डाऊन. आपण 3 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू घेऊया आणि राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला घरी स्वतः ट्राय करायचे. ओके, बघा आता काय सिम्पली यांना काय करा, सॉल्व्ह करून घ्या. 3 into 1 plus 2. मग 3 into 1 plus 2 upon 3, राईट. मायनस 6 into 3 plus 5 upon 6. ह्या आपल्या बेसिक गोष्टी भरपूर वेळा झालेल्या आहे. ओके, आता काय करा, सॉल्व्ह करा. 3 into 1, 3 1 दा 3, 3 plus 2 5. डायरेक्टली घ्या आता. 5 upon 3. ओके, 6 3 दा 18, 6 3 दा 18, 18 plus 5 23 upon 6. ओके, आला. आता याच्यामध्ये बघा डिनोमिनेटर आपल्याला काय करायचं, सेम करून घ्यायचंय. काय करायचे, सेम करून घ्यायचे. लक्षात घ्या, जास्त 12 भानगडीत पडण्याची काही गरज नाही. 3 च्या टेबलमध्ये 6 आहे का. 3 ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 ने. 3 to the 6. मग काय करा, 5 into आणि 3 into 3 ने कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, 2 ने. मग वरती पण घेणार आपण 2 ने. मायनस 23 upon 6 ॲज इट इज. ओके, 5 to the 10, 3 to the 6. आला का 6 बघा. आला का 6. आता काय करा, यांचा डायरेक्टली सबट्रॅक्शन करून घ्या. 10 minus 23 upon 6 घ्या. बघा 10 मधून 23 जात नाही. मग काय करा, 23 मधून 10 मायनस करा. मग 23 मधून 10 मायनस केलं, आन्सर येणार 13 येणार. आपण 6 द्या, पण आन्सर येणार मायनस. बरोबर आहे, कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण वजा करू शकत नाही, म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा आणि मायनसचं त्याचं मोठं साइन देऊन टाका. समजते. ओके, सो राहिलेले एक्झाम्पल तुम्ही घरी ट्राय करा स्वतः. आणि जो पुढचा मल्टिप्लिकेशनचा भाग आहे तो आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कॅरी फॉरवर्ड करणार आहे. ओके, राईट डाऊन.